नमस्कार येवकार गांवकारीच्या फेसबुक लाईव्ह अपडेटान तुमचे स्वागत। एक महत्वाची अपडेट, आमकां सगळ्यांक कॅश फॉर जॉब हे प्रकरण खबरूच आसा आणि ज्या तरेन सरकारी नोकरे खातीर लोकांकडल्यान कॅन्डिडेटा कडल्यान पैसे घेवन तांकां नोकरी ना आणि तांचो पैसोय ना अशी परिस्थिती गोंया भितर निर्माण जाल्ली। सुमार 40 केसी या सगळ्या प्रकरणान रजिस्टर्ड जाल्ल्यो आसात। कितलीशीच बायलां हातून अरेस्टूय जाली, आता बेलाचेर ती सुटली। आता नेमके हे प्रकरण खंय पावला हाची कोणाकूच खबर ना। मागीर अकस्मात मदींच बातमी आयली की ईडीनूय ह्या प्रकरणाची दखल घेतल्या आणि ईडी ह्या प्रकरणाची मनी लॉन्ड्रिंग एक्टा अंडर चौकशी करता म्हणून। निमणे हे सगळे कोट्यांनी रुपया जे नोकरेच्या नावांनी वेगवेगळ्या लोकांनी घेतलेले ते सगळे कोट्यांनी रुपया हांकां पस्तातशे दिसता अशीच परिस्थिती निर्माण जाल्ली आसा। कारण जे अरेस्ट जाले ते भायर सुटले बेलाचेर आणि नेमकी इन्क्वायरी खंय पावल्या, कोणाक न्याय मेळ्ळा कांयच तातूंत खबर ना। आता ह्या सगळ्या कॅश फॉर जॉब हे जे प्रकरण आसा तातूंत आमकां सगळ्यांक खबर आसा की सरकारी नोकरे खातीर अशा पद्धतीचो व्यवहार चलता। हो जो व्यवहार असता हो कॅशान असता, कारण तुम्ही चेक दिवपाक शकना आणि हो कॅशान व्यवहार असल्या कारणान ताका कांयच प्रूफ उरना आणि मागीर त्या मनशान दिले पैसे जाल्यार बरें आसा। फाल्यां जर नोकरे खातीर ज्या मनशान पैसे घेतल्या तो जर आपूण दिना, तू जाय ते कर अशें जर म्हणत जाल्यार त्याच्या फुडें आनी कांय उपाय ना। मागीर मनीस फ्रस्ट्रेट जाता आणि पुलीस कंप्लेन करता आणि मागीर पुलिसेकूय ते सांगता की आपूण ताका पैसे दिवकूच ना, आपूण ते घेवकूच ना, अशे सगळे मागीर प्रकार जातात। ह्या सगळ्या गोष्टींचो उल्लेख करपाचो कारण कितें तर एक अत्यंत महत्वाचो जजमेंट सुप्रीम कोर्टान दिल्लो आसा। हो जजमेंट आसा RBANMS एड्युकेशनल इन्स्टिट्यूशन वर्सीस B गुणशेखर अँड अदर्स अशी ही केस। आणि ह्या केसीक सुप्रीम कोर्टान 16 एप्रिल 2025 ह्या दिसा हो जजमेंट दिला। आणि हो जजमेंट इम्पॉर्टंट कित्याक तुम्ही सगळ्यांनी हो जजमेंट समजून घेवपाची गरज आसा। ह्या जजमेंटान सुप्रीम कोर्ट कितें म्हणटा की खंयच्याय व्यवहाराक 2 लाख रुपया वयर जर कॅश व्यवहार जाल्लो आसा, मागीर तो खंयच्याय कामा खातीर आसत, जमीन विकत घेवपाच्या संदर्भात आसत, नाजाल्यार खंयचे तरी सरकारी कॉन्ट्रॅक्ट आपल्याक मेळोंक जाय म्हणून कोण तरी ब्रायब दिता आसत, सरकारी नोकरी मेळोंक जाय म्हणून कोण तरी ब्रायब दिता आसत, आणि खंयच्या तरी गजाली खातीर एक फेवर म्हणून बाबा हे तुका 2 लाख रुपया दवर, अशा पद्धतीन जर रोख व्यवहार जाल्लो आसा 2 लाख आणि एबाव, आणि त्या व्यवहारांत जर मनीस फटावलो आणि त्या मनशान फटवल्या उपरांत खंय तरी पुलीस स्टेशनाचेर नाजाल्यार कोर्टान केस जर घातली जाल्यार पहिली गजाल म्हटल्यार त्या रोख व्यवहाराच्या संदर्भातली माहिती ही कोर्टान इन्कम टॅक्साक दिवची पडटली। आणि हेर जर सरकारी खंयच्याय डिपार्टमेंटान नाजाल्यार पुलीस स्टेशनाचेर जर ती कंप्लेंट आयली जाल्यार त्या पुलीस स्टेशनाक नाजाल्यार सरकारी अधिकाऱ्यांक या कॅश ट्रान्झॅक्शन रोख व्यवहाराची माहिती ही चीफ सेक्रेटरीक दिवची पडटली आणि चीफ सेक्रेटरीन मागीर ती माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाक दिवप गरजेचें जाल्लें आसा। ह्या जजमेंटाच्या फाटभुंयेर गोंय सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंट बजेट सेक्शनान जे अंडर सेक्रेटरी आसात, जॉयंट सेक्रेटरी आसात, डॉक्टर प्रणब भट हांणी एक सर्क्युलर इश्यू केल्ले आसा आणि ह्या सर्क्युलरान ह्या जजमेंटाची माहिती दिल्ली आसा। हांव मुद्दम तुमकां हे सर्क्युलर वाचून दाखयता कारण तुमकां कळपाक जाय की बाबा नेमके आता हातून कशा पद्धतीन फुडें व्यवहार जातले। तर सुरवातीक ह्या सर्क्युलरान त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाचो उल्लेख जाल्लो आसा आणि मागीर द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज इश्यूड द फॉलोइंग डायरेक्शन्स। नाउ व्हॉट आर दोज डायरेक्शन्स? Whenever a suit is filed with a claim that rupees 2 lakh and above is paid by cash towards any transaction, the courts must intimate the same to the jurisdictional income tax department
टू व्हेरीफाय द ट्रान्झॅक्शन अँड द व्हायोलेशन ऑफ सेक्शन 269 ST ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट इफ एनी. म्हटल्यार कोर्टाकडे जर अशा खंयच्याय प्रकरणाचो एक खटलो जर दाखल जालो आणि त्या खटल्या भितर जर 2 लाख अँड अबाव कॅश व्यवहार जाल्लो आसत जाल्यार कोर्टांनी हे इन्फॉर्मेशन ज्युरिस्डिक्शनल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाक दिवप हे सामके गरजेचे. Whenever any such information is received either from the court or otherwise, the jurisdictional income tax authority shall take appropriate steps by following the due process in law. म्हटल्यार ज्युरिस्डिक्शनल इन्कम टॅक्स ऑथॉरिटी ह्या कॅश ट्रान्झॅक्शनाच्या संदर्भातली चौकशी करतले. हे ट्रान्झॅक्शन लीगल काय इल्लीगल हे पळयतले आणि त्या पद्धतीन मागीर ते डिसिजन घेतले. Whenever a sum of rupees 2 lakh and above is claimed to be paid by cash towards consideration for conveyance of any immovable property in a document presented for registration, the jurisdictional sub-registrar shall intimate the same to the jurisdictional income tax authority, who shall follow the due process in law before taking any action. म्हटल्यार जमीन खरेदीच्या बाबतीत जर अशा पद्धतीचो जर रोख व्यवहार जाल्लो आसात आणि ती गजाल जर सब रजिस्ट्राराच्या लक्षात आयली आसा जाल्यार सब रजिस्ट्रारान ती गजाल ज्युरिस्डिक्शनल इन्कम टॅक्स ऑथॉरिटीक सांगप हे आता गरजेचे आणि कंपल्सरी जाल्ले आसा. त्या भायर हे सर्क्युलर कितें म्हणटा तर त्या भायर हे सर्क्युलर आनीक गजाल सांगता. अशाच पद्धतीन हे फक्त कोर्टाच्या बाबतीतूच न्हू, ह्यो गजाली जर हेर सरकारी कार्यालयातल्या व्यवहाराच्या बाबतीतूय जर जाल्ल्यो आसत जाल्यार त्या संदर्भान जे सरकारी कर्मचारी आसात त्या सरकारी कर्मचाऱ्यांक ही गजाल इमिजिएटली चीफ सेक्रेटरीच्या नदरेक हाडप गरजेची आसा. जर खंयच्याय खात्या भितर अशा पद्धतीन 2 लाख अँड एबाव जर कॅश ट्रान्झॅक्शन जाल्या आणि त्या संदर्भातली कसलीच कागाळ जर खंयच्याय गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान जर येयल्ली आसा जाल्यार इमिजिएट त्या कन्सर्न ऑफिसरांनी ही गजाल चीफ सेक्रेटरीच्या नदरेक हाडून दिवपाक जाय आणि चीफ सेक्रेटरी विल कन्वे द सेम थिंग टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. सो दॅट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मागीर ताचेर इन्व्हेस्टिगेट करून बाबा हो जो व्यवहार आसा तो इन्कम टॅक्स कायद्या प्रमाणे कायदेशीर जाल्लो आसा की हातून कितें तरी बेकायदा गजाली आसात. आता ह्यो सगळ्यो जर गजाली पळयत जाल्यार एक व्हडलो प्रश्न आता निर्माण जातलो. कारण आमकां सगळ्यांक खबर आसा की सगळी कडेन अशा पद्धतीच्यो रोख व्यवहारूच चलतात. कारण हे कायदेशीर व्यवहार चलपाक शकनात. कायदेशीर पद्धतीन तुम्ही चॅक दिवन ना जाल्यार चॅक ट्रान्झॅक्शन किंवा ऑनलायन ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन जाता आणि त्या खातीर हे जे सगळे बेनामी व्यवहार जे असतात ते रेकॉर्ड व्यवहार नसतात, ते अशा पद्धतीन कॅशान चलतात. आता हे व्यवहार करताना सर्वसामान्य मनशाक जतनाय घेवची पडटली. कारण हातून जो पैसे दिता तो मनीस फटवता, जो घेणारो आसा ताका व्हडले काय पडलेले ना. फाल्यां जर त्यांनी म्हटलें की आपण घेवकूच ना, तुका जाय ते कर म्हणून, जाल्यार जो दिणारो मनीस आसा तोय फसपाक शकता. कारण तेणी पैसे हाडले खंयचे, ताणी हे कॅश आणि कॅश जो व्यवहार चलता तो खंय तरी फेवर मागपाक लागून चलता. कोणाक तरी नोकरी जाय म्हणून चलता, कोणाक कसले तरी कॉन्ट्रॅक्ट जाय म्हणून चलता, कोणाक आनी कितें तरी एक व्हडलो व्यवहार आसा लाखाचो तो जर आपल्याक मेळपाक जाय जाल्यार कोणाक तरी लाच दिवंक जाय म्हणून हे चलता. म्हणटकूच जो पैसे दिता तो फेवर मागता म्हणून तो पैसे दिता आणि अशा वेळार जो पैसे घेता तो ताचेर फेवर करपाक म्हणून तो घेता. फाल्यां ते पैसे घेवन जर ताणी फेवर करूंक ना जाल्यार फेवर जो मागपी मनीस आसा तो कायद्यान आणि अधिकारान ताच्या वांगडा झगडो शकना. कारण हो जो फेवर असता तो इलिगल इमॉरल पद्धतीचो फेवर असता आणि त्या खातीर मागीर ताका स्टँड उरना. आता हाच्या भितर फाल्यां जर तो पुलीस स्टेशनाचेर वयतलो नाजाल्यार कोर्टान वयतलो जाल्यार ताणी त्या गजाली खातीर फेवर मागप म्हटल्यार तोय गुन्हा म्हणजे लाच दिवपी गुन्यांवकार आसा. आणि त्या खातीर ह्या नव्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटार उपरांत अशा रोख व्यवहाराचेर आता खंय तरी कंट्रोल येवप गरजेचें आसा आणि कंट्रोल येवपा खातीरूच सुप्रीम कोर्टान हो महत्वाचो डिसिजन घेतलो आसा. आता सुप्रीम कोर्टान डिसिजन घेतला बरी गजाल, पूण ह्या डिसिजनांतल्यान कशा पद्धतीन चोर वाट्यो काडच्यो
ह्यो सगळ्यो तकल्यो ह्यो मनशाक मनशाची तकली ही फायन असल्या कारणान तातूंतल्यो तकल्यो आणि तातूंतल्यो आयडियाज येतल्योच, पूण एक इम्पॉर्टंट डिसिजन हो सुप्रीम कोर्टान ह्या संदर्भात दिल्लो आसा आणि ह्या डिसिजनाची दखल घेवन फायनान्स डिपार्टमेंटान त्या संदर्भातले सर्क्युलर इश्यू केल्ले आसा. आता ह्या सगळ्या गजालीचो समप जर करचो जालो जाल्यार कॅश फॉर जॉब ह्या प्रकरणाचो निकाल आता कितें लागतलो ह्या जजमेंटाचो संदर्भ घेत जाल्यार हात्या भितर ज्या ज्या उमेदवारांनी आपल्याक न्याय मेळचो आपूण फटवला म्हणून ज्यो कंप्लेनी केल्या, कागाळी केल्या पुलीस स्टेशनांनी, ते सगळे लोक आता सुप्रीम कोर्टाच्या ह्या जजमेंटाच्या कात्रींत सापडपाक शकतात. आता तांकां पुलीस ऑथॉरिटी नाजाल्यार गव्हर्नमेंट ऑथॉरिटी ह्या त्यांच्या सगळ्या ट्रान्झॅक्शनाची माहिती इन्कम टॅक्साक दिवप तांकां कंपल्सरी आसा. आणि इन्कम टॅक्स मागीर तांकां विचारतलो तूं नोकरे खातीर 5 लाख दिले, 10 लाख दिले, तर खंयसून हाडले, खंयसून तयार केले पयशे, खंयच्या झाडाक ते पयशे लागले, अशा पद्दतीचो हो विशय येतलो. आणि त्या खातीर निमणे ज्या कॅन्डिडेटांनी कागाळी केल्या तांकां ह्यो कागाळी फाटी घेवन भितरसून पळ काडचो पडटलो. म्हटल्यार कॅश फॉर जॉब हो घोटाळो ह्या सरकाराक ह्या नव्या जजमेंटाच्या नुसार पचलो अशेंच म्हणचे पडटलें. आता पचलो म्हटल्या उपरांत खंयच्याच कॅन्डिडेटाक जेनी खरेच व्यवस्थित पद्दतीन आपल्या कश्टाचे आणि आपले ऑथरायज पयशे जर ह्या गजाली खातीर दिल्ले आसा जाल्यार तो ताका जाप दिवपाक शकता. पूण बाकीचे जे लोक आसात आपूण अमक्या कडल्यान घेतले तमक्या कडल्यान घेतले जाल्यार त्याच्या चौकशीचे हे वाडटले आणि तातूंत प्रॉब्लेम क्रिएट जावपाक शकतात. आणि म्हणूनच हो जजमेंट हो कॅश फॉर जॉब जे प्रकरण आसा त्या प्रकरणा खातीर हो जजमेंट खूब घातक ठरपाक शकता. आणि त्या खातीर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी जे एश्युरन्स दिल्ले की आमी ह्या सगळ्या भुरग्यांचे पयशे परत करपाक लागून ज्या लोकांनी ह्या सगळ्या कॅन्डिडेटा कडल्यान पयशे घेतले त्यांचे आमी मालमत्ता विकतले, रिकवर करतले आणि ह्या सगळ्यांक ते पयशे परत करतले. आता कितल्या लोकांक हे पयशे परत मेळ्ळ्या, कितक्या लोकांच्या अकाउंटाचेर हे पयशे क्रेडिट जाल्या हाची माहिती अजून मेरेन काय लोकांक ना. सरकार ती दितले अशी अपेक्षा आमी करया, पूण सरकार दितले हाची गॅरंटी ना. म्हणून हो एक महत्वाचो निर्णय सुप्रीम कोर्टान घेतला आणि त्या खातीर दर एकल्यान ह्या निर्णयाची माहिती ही जाणून घेवप खूप गरजेचे आणि अशा पद्धतीन खंयच्याच गजालीक ट्रॅप जावचे न्हू आणि तुम्ही तुमचे नुकसान करून घेवचे न्हू ही गजाल ह्या वेळार खूप महत्वाची आसा. तर अशा तरेन वेगवेगळे विषय आमी तुमच्या मुखार फेसबुक लाईव्ह, युट्यूब लाईव्हच्या माध्यमांतल्यान हाडीत रावतले. आमचे गांवकारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम फॉलो करत रावात, पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.